त्याला म्हणवायचे तुलसी पूजन दिवस. काय आवाज नाही का तुमचा? तुलसी पूजन दिवस म्हणा. कोणत्या दिवशी मनवायचा? बघा तुम्ही म्हणा तुळशीची तर रोज पूजा केली पाहिजे. पण तुळशीची पूजा का करायची? तुळशी एक झाड आहे असं तुम्हाला वाटेल की नाही? पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुळशी हे जरी एक झाड असलं, एक वनस्पती असली, मग तिच्याबद्दल आपल्या शास्त्रामध्ये काय सांगितलं गेलं ते आपण ऐकणार आहोत. चालेल ना? ताट बसा सगळ्यांनी. बघा आपली जी भारतीय संस्कृती आहे, सनातन संस्कृती, युनान, मिस्र, रोम अशा पूर्ण विश्वामध्ये 4 संस्कृती होत्या. युनान, मिस्र, रोम आणि भारतीय संस्कृती अशा 4 संस्कृत्या होत्या. त्याच्यापैकी युनान, मिस्र आणि रोम त्या लोप पावल्या. परंतु भारतीय संस्कृती आजही आपल्याला घराघरात दिसते की नाही? आपल्या घरी तुळशीचं रोप आहे ना? आपल्या रोज पूजा करते की नाही? ही भारतीय संस्कृती आजही जिवंत आहे. तिला अजून आपल्याला पुढे चालत न्यायचंय, तिला जिवंत ठेवायचंय आहे की नाही? ते प्राचीन संस्कृती ज्या होत्या ना त्याच्यापैकी भारतीय संस्कृती ही ना ही विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. पण आपण काय करतो? आपल्याला पाश्चात्य देशातले लोक जसे कपडे घालतात, जसं खातात, जसं पितात, जसं बोलतात, हाय हॅलो हाय हाय करायला आवडतं आपल्याला. तुम्हाला माहिती का हाय हाय म्हणजे काय? पूर्वीच्या काय काय म्हणायचे एकमेकांना? एकमेकांना भेटल्यानंतर पूर्वीचे लोक काय म्हणायचे? राम राम. काय म्हणायचे? काय म्हणायचे? पण आता काय म्हणतात? हाय म्हणतात ना. हाय हाय म्हटल्याने शासनाने सिद्ध केलं. हाय हाय म्हटलं की आपली जीवनशक्ती कमजोर होते आणि राम राम म्हटल्याने आपल्या किडनी लिव्हर वरती त्याचा चांगला इफेक्ट होतो. आला का? मंत्राचा परिणाम यंत्रशक्तीपेक्षाही मंत्रशक्ती ही खूप प्रभावी आहे. मागचे विद्यार्थी बडबड करते, तुम्हाला ऐकायचं नाही का? ऐकायचं ना? तर ही जी मंत्रशक्ती आहे त्या मंत्रशक्तीद्वारे आपण आपले आजार पण दूर करू शकतो. जसं ॲलोपॅथी आहे की नाही, आपण दवाखान्यात जातो, इंजेक्शन घेतो की नाही? ही सुद्धा एक शरीर चांगलं करण्यासाठी, आरोग्य चांगल्यासाठी एक पद्धत आहे. परंतु ही जी मंत्र पद्धती, मंत्रविज्ञान आहे, अलग लक्षात, आयुर्वेद आहे, मंत्रविज्ञान आहे, ॲक्युप्रेशर, हे जे विज्ञान आहे ना, हे चिकित्सा पद्धती जी आहे ना त्याच्याने आपल्याला साईड इफेक्ट होत नाही. बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगा बरं कोणते कोणते सण साजरे करतो? बोला. दिवाळी, अजून होळी, अजून बैलपोळ्याला कोणाची पूजा करतो? नागपंचमीला, वडसावित्रीला. बघा मग जन्माष्टमी आहे, दिवाळी आहे, होळी आहे, इतके सुंदर सुंदर सण जे आपल्या ऋषी मुनींनी शोध लावला की जेणेकरून प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये त्याचं आरोग्य, त्याला आनंद, त्याला समाधान आणि आपल्या जीवनामध्ये उन्नती होण्यासाठी त्यांनी या सणांचा शोध लावला आहे. प्रत्येक सणाच्या मागे काहीतरी एक रिझन आहे. आपण दिवाळीला दिवे लावतो की नाही? नुसते बाहेरचे दिवे नाही लावायचे, आपल्या हृदयामध्ये सुद्धा ज्ञानाचा दिवा लावायचा. बाहेरचं घर स्वच्छ करतो, घर आपण हृदय पण स्वच्छ करायचं. असं प्रत्येक सण उत्सवाच्या पाठीमागे काही ना काही अर्थ आहे. आलं का लक्षात? पण तुम्ही म्हणणार व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, अजून कोणता दिवस सांगा बरं? चॉकलेट डे वगैरे सांगावं लागला का? हे शिकायला गेलं का? एका दिवस मॅडम तुम्हाला किती जीव तोडून शिकवतो पण लक्षात राहत नाही. मग चॉकलेट डे, अजून सांगा फ्री डे, रोज डे, अजून मग हे जे सण, हे जे आहे दिवस, हे आपल्या संस्कृतीचे का? आपल्या संस्कृतीत आहे का? बघा पाश्चात्य देशाने हे जे त्याचं कल्चर आहे त्याच्याने ते बिझनेस करतात. ग्रीटिंग कार्ड देतात एकमेकांना, गुलाबाचे फूल देणं, टेडी बेअर विकणं, चॉकलेट विकणं. पण आपले दात कोणाच्या खराब होतात? पैसा कोण कमवतं? ते आपली संस्कृती आहे का? नाही. मग आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला शिकवते की आपल्या जीवनात आनंद, उत्साह, माधुर्य, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्याचे सण उत्सव काढले आपल्या ऋषी मुनींनी. ते सण सोडून आपण फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, ख्रिसमस डे,
अजून कोणता सांगितलं तुम्हाला मी आता, है ना? मग हे दिवस साजरे करायचे का? मागच्या विद्यार्थ्यांनी सांगा, करायचे का? नाही. आणि म्हणून तुम्हाला माहिती का 2014 पासून पूज्य बापूजींनी 25 डिसेंबर हा दिवस तुलसी पूजन दिवस म्हणून साजरा केला जातो आपण. आणि आतापर्यंत 200 देशांमध्ये तुलसी पूजनचं पर्व मनवलं जातं. मग तुम्ही म्हणा तुलसीची पूजा का करायची? बघा पूर्वीच्या काय तुम्हाला माहिती